नमस्कार मित्रहो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी बहुआयामी प्रतिभा होती, त्या प्रतिभेचे तब्बल 25 वेगवेगळे पैलू, 25 वेगवेगळे आविष्कार मी आपल्याला उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत प्रत्येकी सुमारे 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स आहेत आणि या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. चला तर पुढे जाऊया आपल्या अंतिम एपिसोडकडे. मित्रहो, भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेचा हा 54वा आणि शेवटचा भाग आहे, शेवटचा एपिसोड आहे. या शेवटच्या एपिसोडमध्ये माझा विषय आहे डॉक्टर आंबेडकर एक राष्ट्रीय नेते म्हणून. त्यांचे अनेक पैलू आपण पाहिलेले आहेत, परंतु डॉक्टर आंबेडकर हे राष्ट्रीय नेते कसे होते ते या एपिसोडमध्ये मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते. डॉक्टर आंबेडकर हे केवळ वंचितांचे नेते नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थानं राष्ट्रीय नेते होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल या सगळ्या भारतीय नेत्यांच्या श्रेय नामावलीमध्ये अगदी पुरेपूर कसोटीला उतरणारे राष्ट्रीय नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी प्रतिभावंत होते आणि त्यांच्या प्रतिभेचे 25 वेगवेगळे आविष्कार आपण पाहिलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बहुआयामी प्रतिभावंत नव्हते, ते युगप्रवर्तक महामानव होते. त्यांनी 1920च्या दशकामध्ये भारताच्या सामाजिक राजकीय पटलावर त्यांनी पदार्पण केलं आणि त्यानंतरची 4 दशकं म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं महापरिनिर्वाण होईपर्यंत त्यांनी अतुलनीय राष्ट्रीय योगदान दिलेलं आहे. ब्रिटिश सरकारच्या शेवटच्या कालखंडात आपल्या देशात जे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तन घडून आलं, ते घडवून आणण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अग्रभागी होते. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतरच्या पहिल्या दशकात भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री आणि ऋषितुल्य आदर्श संसदपटू अशा विविधलक्षी कामगिरीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताची पायाभरणी करण्यासाठी आपलं सर्वस्व वाहून घेतलेलं आहे. म्हणूनच मला आवर्जून आणि आग्रहपूर्वक सांगावं असं वाटतं की आधुनिक भारताच्या सामाजिक सत्सद्विवेक बुद्धीचा मानदंड म्हणून एकच व्यक्ती सुयोग्य व्यक्ती ठरते. ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2012च्या ऑगस्ट महिन्यामध्ये देशभरामध्ये एक पोल घेण्यात आला होता की महात्मा गांधींनंतर सर्वश्रेष्ठ भारतीय कोण, असा प्रश्न लक्षावधी लोकांना विचारण्यात आला होता. आणि हा पोल जो आहे तो काही TV चॅनल्सनी एकत्र येऊन केला होता. हिस्ट्री TV 18, CNN आणि IBN यांनी एकत्र येऊन केला होता. आणि त्याचा निष्कर्ष जो होता तो अनेकांना धक्कादायक वाटला, कारण महात्मा गांधींनंतर सर्वश्रेष्ठ भारतीय नेता कोण असेल त्याचं उत्तर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा निर्णय अनेकांना धक्कादायक वाटला, विशेषतः मध्यमवर्गीयांना आणि तथाकथित उच्चभ्रूंना. कारण अंतिम फेरीमध्ये आलेले जे 5
सर्वश्रेष्ठ भारतीय होते. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर होते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते, वल्लभभाई पटेल होते, जवाहरलाल नेहरू होते आणि मदर तेरेसा या होत्या. त्या क्रमानंच. आणि 43 लाख लोकांनी याच्यावरती मतदान केलं. आणि झालं असं की या 5 अंतिम फेरीत असलेल्या स्पर्धकांपैकी इतर 4 जणांना मिळालेल्या एकत्रित मतांपेक्षा जास्त मतं एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले. मला अगदी मनापासून असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रात नोबेल पुरस्कार मिळाला असता तर त्यामुळे त्या पुरस्काराचं मोठेपण वाढलं असतं. पुरस्कारामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मोठेपण वाढलं नसतं. आपल्या देशाने जगाला जे अर्थतज्ञ दिले त्यातले सर्वकालीन सर्वश्रेष्ठ अर्थतज्ञ कोण? याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वात अधिक प्रशिक्षित अर्थतज्ञ कोण? याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर हे महान लेखक होते. त्यांची सगळ्या पुस्तकांबद्दल बोलता येणे शक्य नाही, पण 2-3 पुस्तकांबद्दल, ग्रंथांबद्दल मुद्दाम बोललं पाहिजे. उदाहरणार्थ त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीचा अभ्यास करत असताना जो ग्रंथ लिहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज ओरिजिन अँड इट्स सोल्युशन, भारतीय रुपयाचा प्रश्न, त्याचा उद्गम आणि त्याचे उपाय, हा मौद्रिक अर्थशास्त्र या उपशाखेमधला सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हटला जाईल इतका थोर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात परत आले ते 1923 साली आणि 1926 साली भारतामध्ये हिल्टन यंग नावाचं कमिशन नेमण्यात आलं. ब्रिटिश सरकारने भारतासाठी एक मध्यवर्ती बँक असावी, ज्याला आपण रिझर्व्ह बँक म्हणतो, तशी बँक असावी यासाठी पाहणी करण्यासाठी हे मंडळ पाठवलं होतं. त्या मंडळाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार महत्त्वाची साक्ष दिली होती 1926-27 साली. तब्बल 8 वर्षानंतर 1935 साली रिझर्व्ह बँकेची प्रतिष्ठापना झाली. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बजावलेली कामगिरी ही फार महत्त्वाची होती. कारण त्यांची साक्ष जी होती, अनेकांनी साक्ष दिल्या, अनेक तज्ज्ञांनी साक्ष दिल्या, परंतु तरुण तडफदार आंबेडकरांची जी साक्ष होती तिला एक स्वतंत्र स्थान त्यामध्ये आहे. ही त्यांची कामगिरी होती. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनाहिलेशन ऑफ कास्ट नावाचा एक ग्रंथ लिहिला, ज्याबद्दल बोललंच पाहिजे. माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ हा बुद्ध आणि धम्म आहे. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ आहे तो म्हणजे अनाहिलेशन ऑफ कास्ट. लाहोरमध्ये जातपात तोडक मंडळ नावाची एक संस्था होती आणि ते आपापल्या परीने समाजकार्य करत होते. त्यावेळी लाहोर भारताचंच होतं. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना प्रमुख वक्ते, प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या वार्षिक संमेलनासाठी बोलावलं आणि विषय दिला जाती निर्मूलन. डॉक्टर आंबेडकरांनी खूप मेहनत घेऊन तो ग्रंथ तयार केला, ते भाषण तयार केलं आणि ते भाषण त्यांनी, तर आयोजकांनी त्यांना विनंती केली की तुम्ही जे भाषण लिहिलेलं आहे ना ते आमच्याकडे जरा पाठवा, म्हणजे आम्ही त्याच्या प्रती काढून त्या वितरणाची व्यवस्था वगैरे आम्ही करू. त्यांना ज्यावेळी ते भाषण मिळालं आणि त्यांनी जे वाचलं त्यावेळी त्यांची बोबडीच वळली. कारण ते सगळे लहान मोठं सामाजिक कार्य करत होते. मूलाग्राही किंवा मुलावर आघात करणारं असं भाषण त्यांना अपेक्षित नव्हतं. डॉक्टर आंबेडकरांनी त्यामध्ये लिहिलं होतं आपल्या भाषणामध्ये की जर भारतातल्या जातीसंस्थेचा विध्वंस करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला जी धर्मशास्त्र आहेत त्या धर्मशास्त्रांना सुरुंग लावावा लागेल. आता हे त्यांच्या पचनी पडण्यासारखं नव्हतं. आयोजकांनी त्यांना सांगितलं, बाबासाहेब तुमचं भाषण फार चांगलं आहे, पण तुम्ही काय करा की हा पॅरेग्राफ जो आहे ना हा जरा मॉडिफाय करा, हा पॅरेग्राफ डिलीट करा. बाबासाहेबांनी सांगितलं मी त्यातला एक शब्दही बदलणार नाही. तुमची कॉन्फरन्स रद्द झाली तरी बेहतर, परंतु त्यातला एक शब्दही मी बदलणार नाही. आणि ती कॉन्फरन्स खरोखरच कॅन्सल झाली. आणि त्यानंतर बाबासाहेब इतके लोकशाहीवादी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते पुस्तक म्हणून छापलं. ते जे भाषण होतं, न दिलेलं भाषण, पुस्तकाच्या रूपाने छापलं आणि त्या घटनेपूर्वी जो पत्रव्यवहार झाला होता आयोजकांशी तोही त्यांनी त्यामध्ये छापला. हे पुस्तक आल्यानंतर लगेचच
अनेकांच्या कडवट प्रतिक्रिया आल्या. सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया होती महात्मा गांधींची. महात्मा गांधींनी यंग इंडियामध्ये 2 लेख लिहून डॉक्टर आंबेडकरांची निर्भत्सना केली आणि या पुस्तकाबद्दल त्यांनी टीका केली आणि त्या टीकेला डॉक्टर आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे. आणि कहर म्हणजे त्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं भाषण, तो पत्रव्यवहार आयोजकांच्या बरोबरचा, महात्मा गांधींनी केलेले विरोधाचे 2 लेख आणि त्याला आपलं उत्तर, असं सगळं एकत्र करून छापलं. महात्मा गांधींचा मुख्य मुद्दा असा होता की त्यांनी जातीव्यवस्थेचं समर्थन केलं होतं, आंबेडकरांच्या बरोबर उलट. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जाती व्यवस्था जी आहे, चातुर्वर्ण्याची जी व्यवस्था आहे, ती श्रमविभागणीच्या तत्वावर आधारलेली आहे आणि श्रमविभागणी ही सगळ्या समाजात व्हावी लागते. त्यामुळे आपल्याकडे असले तर काय बिघडलं. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ही जी विभागणी आहे, ही विभागणी ही समाजाच्या स्थैर्यासाठी केलेली श्रमविभागणी आहे. त्याला जे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे तो त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचा अप्रतिम आविष्कार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं की आपल्याकडे जे विभाजन आहे ते केवळ श्रमांची विभागणी नाही, श्रमांच्या विभागणीवर सुपरिम्पोज केलेली, वरून दामटलेली श्रमिकांचं विभाजन आहे. हे केवळ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की आपल्याकडे जे आहे आपल्या व्यवस्थेमध्ये ते केवळ श्रमांचं विभाजन नाही, ते श्रमिकांचं विभाजन सुद्धा आहे. आणि श्रमांची विभागणी करण्यामध्ये काही गैर नाही. मात्र श्रमांच्या विभागणीबरोबरच श्रमिकांची विभागणी करणारा जगातला एकमेव देश जर कोणता असेल तर तो म्हणजे आपला भारत देश आहे. आणि त्यांनी कडाडून त्याला विरोध केला आणि हे सगळं त्यांनी त्या पुस्तकामध्ये छापलेलं आहे. अनाहिलेशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलन या विषयावर. नंतर त्यांनी जवळजवळ 99% लोकांना माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानवरती पहिला ग्रंथ कोणी लिहिला होता? डॉक्टर आंबेडकरांनी. म्हणजे पहा की मुस्लिम लीगने घोषणा केली, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करणारी घोषणा 1940च्या एप्रिल महिन्यात, मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये केली. आणि त्यानंतर केवळ 8 महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विषयावरती 480 पानाचा ग्रंथ तयार केला, पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया. त्यात त्यांनी दोन्ही बाजू मांडल्या होत्या. फाळणी केली तर काय होईल, फाळणी केली नाही तर काय होईल, याचा अतिशय विस्तृत ऐतिहासिक आढावा त्यांनी घेतला होता आणि खूप ऐतिहासिक प्रकारची मीमांसा त्यांनी सादर केली होती. त्यानंतर की दुसरी आवृत्ती जी आली ती 1945 साली आली. आणि तुम्हाला अनेकांना आश्चर्य वाटेल की ज्यावेळी प्रत्यक्ष पार्टिशनची वेळ आली त्यावेळी, फाळणीच्या वेळी किंवा 1945 नंतरच्या काळामध्ये जिनांनी मान्य केलं, महात्मा गांधींनी मान्य केलं की या विषयावरचा सगळ्यात प्रमाण ग्रंथ जर कोणता असेल तर तो डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेला थॉट्स ऑन पाकिस्तान, जी त्यांच्या पहिल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती होती. या पलीकडे जाऊन त्यांनी अनेक इतरही पुस्तकं लिहिलेली आहेत, परंतु आपल्याला त्यामध्ये फार तपशिलात जाण्याचं प्रयोजन नाही. मला इथे मुद्दाम सांगायचं वाटतं की डॉक्टर आंबेडकर हे केवळ पढित विद्वान नव्हते. डॉक्टर आंबेडकर 1923 साली भारतात परत आले. आपलं जगातल्या उत्कृष्ट विद्यापीठामधून उत्कृष्ट पदव्या घेऊन ते भारतात परत आले आणि आल्याबरोबर त्यांनी सामाजिक कार्याला स्वतःला वाहून घेतलं. आणि त्यांनी पहिल्यांदा जो सत्याग्रह केला तो पाण्याच्या प्रश्नावरून सत्याग्रह केला. आणि तो पहिला सत्याग्रह होता पददलितांचा, महाडचा समता संग्राम. महाडच्या चौदार तळ्यामध्ये जिथे जनावरांना सुद्धा पाणी पिण्याची मुभा होती, तिथे मनुष्य प्राण्यांना, अस्पृश्यांना तिथे पाणी घेण्याची मनाई होती. आणि त्यावेळी ठराव करण्यात आला होता, राज्य सरकारमध्ये ठराव करण्यात आला होता आणि महाडच्या नगरपालिकेने ठराव केला होता. नंतर सगळी जी पाणी घेण्याची ठिकाणं आहेत ती सर्वांना मुक्त आहेत असं कागदोपत्री ठराव झालेला होता, सगळ्यांनी संमत केला होता, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. आणि तोच धागा नेमका पकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला आणि 10,000 लोकांनी जाऊन महाडच्या
चवदार तळ्यावर जाऊन समतेसाठी पाणी प्राशन केलं आणि तिथून समतेच्या संग्रामाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी तिथे मनुस्मृती जाळली, जाहीरपणे मनुस्मृती दहन करण्यात आलं. म्हणजे त्यांनी नंतर जे अनायलेशन ऑफ कास्टमध्ये लिहिलं होतं ते त्यांनी आधीच प्रत्यक्ष करून दाखवलं होतं 1927 साली. 1930 साली त्यांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला आणि त्या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी खूप सत्याग्रह करून खूप प्रयत्न केले. म्हणजे पहा की डॉक्टर आंबेडकरांच्या सार्वजनिक जीवनातले पहिली 10 वर्ष जर तुम्ही पाहिलीत 1924 पासून 1934 पर्यंत साधारण, तर त्या 10 वर्षामध्ये हिंदू धर्माच्या चौकटीत राहूनच त्यांनी हिंदू समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु 10 वर्षानंतर ज्यावेळी त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही त्यावेळी त्यांनी 1935 साली घोषणा केली की मी अस्पृश्य म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणजेच त्यांनी धर्मांतर करण्याचा आपला मनोदय पहिल्यांदा जाहीररित्या मांडला. 1942च्या सुमारास ज्यावेळी गांधीजींनी चले जावचं आंदोलन सुरू केलं त्यावेळी त्याची प्रतिक्रिया म्हणून ब्रिटिश सरकारने काही भारतीयांना त्यांच्या मंत्रिमंडळातच सामावून घेतलं. त्याला ते मंत्रिमंडळ म्हणत नव्हते, त्याला ते व्हॉइस रॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणत होते. त्यामध्ये 12 सदस्य होते, 6 ब्रिटिश आणि 6 भारतीय. त्या 6 भारतीयांमध्ये डॉक्टर आंबेडकरांना घेण्यात आलं आणि डॉक्टर आंबेडकरांना जी खाती देण्यात आली होती ती विलक्षण होती. त्यांना पहिली गोष्ट म्हणजे कामगार खातं होतं, पण त्याच्याबरोबरच जलनियोजन, ऊर्जा नियोजन, खनिज नियोजन आणि PWD सारखा सार्वजनिक बांधकाम विभाग असे अनेक विभाग त्यांच्याकडे होते. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ज्याच्या 15-20 मिनिस्ट्रीज झालेल्या आहेत एवढी सगळी खाती त्यांच्याकडे होती. आणि तिथे डॉक्टर आंबेडकरांनी आपण केवळ पुस्तकी अर्थतज्ञ नसून आपण कठोर अर्थप्रशासक आहोत हे त्यांनी तिथे सिद्ध करून दाखवलं आणि अतिशय बहुमोल कामगिरी केली. म्हणजे केवळ उदाहरण द्यायचं म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस कोणी सुरू केली? ती डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केली. आपल्या देशात पहिली स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी कोणी सुरू केली? ती डॉक्टर आंबेडकरांनी सुरू केली. आपल्या देशामध्ये मजुरांचे इंडस्ट्रियल लेबरचे कामाचे तास जे पूर्वी 12 तास होते ते 8 तास करायचं काम कोणी केलेलं आहे? ते काम डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे. प्रसूतीपूर्व रजा ही महिला कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे हे कोणी ठरवलं पहिल्यांदा? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं. आणि हे केव्हा काही लोक दूषणं देतात त्यांना की त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला नाही. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घ्यायच्या ऐवजी त्यावेळी ते ब्रिटिशांच्या सरकारमध्ये सामील झाले आणि ब्रिटिशांच्या सरकारमध्ये राहून त्यांनी इतकी लोकोपयोगी कामं केली. त्यांनी आपल्या देशातल्या लेबर रिफॉर्मचा, कामगार सुधारणांचा पाया तिथे रचलेला आहे असं आपण पाहू शकतो. 46 साली हे जे व्हॉइस रॉयस एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं त्याचा ते बंद करण्यात आलं आणि त्यानंतर ज्यावेळी स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले त्यावेळी ज्यावेळी भारताला, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आश्चर्यकारकरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विधिमंत्री, कायदा मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलं. आणि कायदेमंत्री पदावरून काम करत असताना त्यांनी एक अतिशय महत्त्वाचं काम करण्याचा प्रयत्न केला, ते म्हणजे हिंदू कोड बिल. म्हणजे आपल्याकडे सध्या जी चर्चा चालू आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा, याचा एक आधीचा टप्पा म्हणून हिंदू कोड बिलची निर्मिती करण्याचा संकल्प होता. आणि हे जे हिंदू कोड बिल होतं हे तोपर्यंतच्या काळामधलं सर्वात महत्त्वाचं सामाजिक बदल घडवून आणणारं हे विधेयक होतं, ज्यामध्ये स्त्री पुरुषांना समता देण्याचा प्रस्ताव होता. म्हणजे पहा की इस्टेटीचा वाटा मुलं आणि मुली यांना समान वाटा मिळाला पाहिजे. प्रत्येकाला आंतरजातीय विवाह करण्याची परवानगी काही विशिष्ट अटी राखून देण्यात आली होती. प्रत्येकाला घटस्फोटाचं स्वातंत्र्य पुन्हा काही अटींच्या अधीन राहून देण्यात आलं होतं. म्हणजे नंतर हे सगळे कायदे नंतर झालेले आहेत. परंतु ज्यावेळी बाबासाहेबांनी त्याचा प्रस्ताव मांडला होता हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यावेळी त्याला प्रचंड विरोध झाला. सगळ्यांनी विरोध केला त्याला. सगळे लोक एकवटले, म्हणजे काँग्रेसमधले कन्झर्वेटिव्ह आणि इतर पक्षातले कन्झर्वेटिव्ह
सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी त्याला विरोध केला. 4 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचा लढा देत होते. आणि पंडित जवाहरलाल नेहरू, आपल्या देशाचे त्यावेळेचे पंतप्रधान, यांनी असं म्हटलं होतं की हे बिल इतकं महत्वाचं आहे की आमचं सरकार पडलं तरी चालेल, परंतु आम्ही याच्या पाठीशी उभे राहणार आहोत खंबीरपणे. परंतु नंतर ज्यावेळी खूप कडवट विरोध व्हायला लागला सगळ्या बाजूने, आणि स्वतः राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यावेळेचे होम मिनिस्टर यांना पत्र लिहून कळवलं की मी हे होऊ देणार नाही, आणि हे हिंदू कोड जर बिल आलं, हे विधेयक जर पारित झालं, तर भारतीय कुटुंब संस्था जी हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे ती मोडकळीला आल्या वाचून राहणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये याला मान्यता मी देणार नाही, आणि जर माझ्याकडे ते पारित होऊन जर आलं तर राष्ट्रपती म्हणून मी त्याच्यावर सही करणार नाही, अशा प्रकारची गर्भित धमकी सुद्धा देण्यात आली होती. आणि मग पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान, यांनी माघार घेतली आणि त्यांनी डॉक्टर आंबेडकरांना सांगितलं की आपण नाही करू शकत आहे, आणि आपल्याला हे ज्यावेळी सार्वत्रिक निवडणुका होतील त्यानंतरच्या वर्षामध्येच सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या 1952 मध्ये, त्यावेळी जे पार्लमेंट येईल त्यांच्यावर आपण ही जबाबदारी सोपूया, आपण हे काय करू शकत नाही. आणि तत्क्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. म्हणजे तुम्ही पहा की स्त्री पुरुष समतेच्या विषयावर आपल्या मंत्रिपदाचा त्याग करणारा कुठलाही मंत्री कुठल्याही देशामध्ये, आपल्या देशामध्ये किंवा कुठल्याही राज्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे का, तुम्ही ऐकलेलं आहे का? अशी एकमेव व्यक्ती आहे स्त्री पुरुष समानतेसाठी आपल्या मंत्रिपदाचा त्याग करणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की स्त्री पुरुष समतेचे कैवारी कोण असा प्रश्न 10 लोकांना विचारला, त्यातला एकही माणूस असं उत्तर देणार नाही की त्याचे कैवारी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांवर सातत्यानं असा अन्याय होत आलेला आहे. शेवटचा मुद्दा इथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली घोषणा केली होती की मी हिंदू अस्पृश्य म्हणून जन्माला आलो, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. तब्बल 21 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या धर्मांचा तौलनिक अभ्यास केला, आणि तौलनिक अभ्यास करून ते शेवटी त्यांनी 1956 साली, म्हणजे आपल्या महापरिनिर्वाणाच्या केवळ 51 दिवस आधी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर इथे त्यांनी आपल्या जवळजवळ 7 लाख अनुयायांसह धर्मांतर केलं. त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला, आणि आपल्याबरोबर आपल्या सगळ्या अनुयायांना ते बौद्ध धर्मामध्ये घेऊन गेले. मित्रहो, या घटनेचं ऐतिहासिक औचित्य लक्षात घेणं आवश्यक आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या सगळ्या आपल्या अनुयायांना घेऊन बौद्ध धर्माऐवजी जर इस्लाममध्ये पदार्पण केलं असतं किंवा ख्रिश्चॅनिटीचा स्वीकार केला असता तर काय झालं असतं हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या मातीत जन्माला आलेला धर्म हवा होता. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यावर आधारित, या मूल्यांवर जी घटनाधिष्ठित मूल्य आहेत त्यावर आधारित समाज रचनेसाठी जो सुसंगत असा धर्म आहे त्या बौद्ध धर्माची त्यांनी निवड केली, आणि आपल्या महापरिनिर्वाण होण्यापूर्वी त्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. मित्रहो, आपण खूप दूरवर येऊन पोहोचलो आहोत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेला आपण सुरुवात केली. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 2023. तो दिवस होता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा दिवस. त्यानंतर दर शनिवारी आणि रविवारी एक नवीन एपिसोड आम्ही सादर केला, आणि आता 14 एप्रिलला 2024 आजच्या दिवसाला आपण त्याचा 54वा आणि अंतिम एपिसोड आता संपवतो आहोत. या 54 एपिसोड्समधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे 25 पैलू
उलगडून दाखवण्याचा प्रयत्न मनापासून मी केलेला आहे. गेली 6 महिने आपल्यापैकी जे लोक माझ्या बरोबर राहिले या सगळ्या प्रवासामध्ये, तर सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देत असतानाच मला मुद्दाम सांगायचं वाटतं की पॉडकास्ट सिरीज संपली असेल, परंतु तुमचा शोध संपलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन समजावून घेण्यासाठी, या महान व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे, या 54 एपिसोड्सच्या दरम्यान कुठेतरी गेल्या 6 महिन्यामध्ये त्याला सुरुवात झाली असेल. जर तुम्हाला या ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीजमधून, या दृकश्राव्य महामालिकेमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचा अधिक साकल्यानं अभ्यास करायची प्रेरणा जर मिळाली, तर मला गेले 6 महिने मी जे परिश्रम घेतलेले आहेत त्याचं चीज झालं असं मला वाटेल. मित्रहो, तुमच्या यानंतरच्या बौद्धिक प्रवासाला माझ्या मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. जय भीम.